आई, हे कच्च्या टोमॅटोचं काय करतेस? भरीत करते. भरीत नको, चटणी कर. चालेल. बाजारामध्ये मस्त ताजी ताजी कच्ची टोमॅटो दिसली. वाटलं चटणी करावी. त्याचीच इकडे तयारी सुरू आहे. तर काय करायचं, टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून घेतल्यावर त्याचे 2 भाग करून घ्यायचे, जेणेकरून ही भाजताना लवकर भाजली जातील. त्यानंतर लोखंडी तव्यामध्ये तेल घालून हे कापलेले टोमॅटो भाजून घेऊया. भाजताना गॅस मंद ठेवा, जेणेकरून हे टोमॅटो आतपर्यंत चांगले असे शिजले जातील. तुम्ही याच पद्धतीने पिकलेल्या टोमॅटोंची सुद्धा चटणी करू शकता. आता या टोमॅटोंना आपण उलटून घेऊया, जेणेकरून ते दोन्ही बाजूने छान असे शिजले जातील. जर तुम्हाला जास्त आंबटपणा नको हवा असेल या चटणीमध्ये, तर तुम्ही ओलं किंवा सुकं नारळ सुद्धा थोडं घालू शकता. तर इकडे आपले टोमॅटो दोन्ही बाजूने छान असे भाजून झालेले आहेत. इकडे आपण चमच्याच्या मदतीने चेक करून बघूया, जेणेकरून हे आतपर्यंत शिजले आहेत की नाही ते. आपले हे टोमॅटो परफेक्ट असे शिजले गेलेले आहेत. आता हे सर्व टोमॅटो गार काढण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवूया आणि त्याच लोखंडी तव्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घेऊया. त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं. ह्याला आपल्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे सुद्धा गार झालं की आपण खलबत्त्यामध्ये ह्याला ठेचून घेऊया. ठेचताना आपण त्यामध्ये पाव वाटी कोथिंबीर घालूया. आता आपण हे सर्व साहित्य दरदरीत ठेचून घेऊया. हे कठीण साहित्य आपल्याला अगोदरच ठेचून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण टोमॅटो यामध्ये घालू शकतो. आणि जरी तुम्ही मिक्सरचा वापर करत असाल तर शेंगदाणे, मिरची, जिरं, लसूण हे आधीच वाटून घ्या. त्यानंतर टोमॅटो तुम्ही घालू शकता. इकडे आपण टोमॅटो आणि मीठ घातलेलं आहे, ते सुद्धा आपण ठेचून घेऊया. ही चटणी वाटताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तर इकडे आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण तडक्याची तयारी करूया. त्यासाठी गरमागरम तेलामध्ये चिमूटभर हिंग, अर्धा चमचा राई, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि थोडी कोथिंबीर. इकडे आपले सर्व साहित्य मस्त असे तडतडलेले आहेत. आता आपण हा तडका ह्या चटणीवर घालूया. काय मस्त सुगंध पसरलेला आहे. जेव्हा कुठलाही तडका चटणी किंवा डाळवर पडतो ना, त्याचा सुगंध एकदम वेगळाच असतो. तर इकडे आपली मस्त अशी आंबट तिखट कच्च्या टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. असं हे आंबट तिखट सगळ्यांच्या समोर आलं ना की नक्कीच तोंडाला पाणी सुटतं. असं हे माझ्या बाबतीत खूपच वेळा घडलेलं आहे. तुम्हाला पण असं वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही कच्च्या टोमॅटोची चटणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.